नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत आहे. आपले एक चाहते आहेत, म्हणजे दिल के करीबचे चाहते आहेत, मुकुंद सारंग नावाचे, आणि त्यांनी मध्यंतरी एक कमेंट टाकली होती की सुलेखाताई, तुम्ही खूप भाग्यवान आहात की अशा ज्येष्ठ कलाकारांची तुम्हाला गप्पा मारायला मिळतात, त्यांचे आशीर्वाद मिळतात. खरंच मुकुंददादा, मी खरंच खूप भाग्यवान आहे. आजचंच बघा ना, आज मी ज्यांच्याबरोबर इथे बसले ते आहेत जयंत सावरकर, म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णा. नमस्कार. नमस्कार अण्णा. आणि दिल के करीबमध्ये अगदी गोड स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. मी खरंच खूप भाग्यवान आहे, म्हणजे मला तुमच्याबरोबर इथे बसून आज तुमचे विचार ऐकायला मिळणार आहेत. मी तुमच्याबद्दल, तुमच्या करिअरमधले, तुमच्या आयुष्यामधले खूप अनुभवसुद्धा ऐकणार आहे. खरंच आय एम व्हेरी ब्लेस्ड. थँक्यू. बरं, दिल के करीबमध्ये अशी एक प्रथा आहे की मी तुमचं स्वागत गिफ्ट्स देऊन करेन आणि मग आपण धमाल गप्पांना सुरुवात करूया. चालेल. अण्णा, मा अन्नपूर्णा देवींबद्दल एक पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर सुनील शास्त्री यांनी, आणि अनुवादन केलं आहे उर्मिला आपटे यांनी. सो त्यांनी तुम्हाला हे गिफ्ट पाठवलंय. माझे नमस्कार त्यांना पोचव. नक्की नक्की. निलिमा अमित नावाच्या एक हीलर आहेत, लाईफ कोच आहेत, आणि त्यांनी तुमच्यासाठी एक खूप सुंदर पुस्तक पाठवलं. त्यांनी स्वतः लिहिलंय, त्या स्वतः लेखिका आहेत. एक आयुष्य अनेक प्रवास. नक्की वाचा. नाव छानच आहे. हो ना. एक आयुष्य अनेक प्रवास. सांग. थँक्यू सो मच निलिमाताई. आपली सगळ्यांची मैत्रीण वनश्री पांडे, तिने तुमच्यासाठी एक संबलपुरी शर्ट पाठवलाय. बर. तिच्या ब्रँडचं नाव आहे नयापन. अच्छा. या वयात नयापन मला. आपले आणखीन एक मित्र आहेत निशांत आवळे नावाचे, आणि त्यांचा चेरी पिक नावाचा ब्रँड आहे, आणि हे सगळे गिफ्ट्स ठेवायला तुमच्यासाठी एक बॅग पाठवली आहे. बर. या सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत, पण ते तुमच्या थ्रू. हो, पण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे सगळे डिटेल्स असतात. सो त्यांचे फोन नंबर्स पण असतात. तुम्हाला हवे असतील तर नंबर्स देते. त्यांना खरंच खूप आनंद होईल तुम्ही फोन करून आभार मानलेत तर. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला गंमत माहिती आहे का, हे जे निशांत दादा आहेत, ज्यांचा चेरी पिक नावाचा ब्रँड आहे, सो चेरी पिकच्या अनेक अशा बॅग्स आहेत, आणि वेगळ्या शेप्सच्या, सायझेसच्या, आणि खास आपल्या दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी ते 35% ऑफ देणार आहे. अरे वा. सो तुम्ही सगळेजण लवकरात लवकर चेरी पिक ब्रँडच्या बॅग्स आत्ताच ऑर्डर करा. सो मस्त आता गप्पांना सुरुवात करूया. हो हो हो. मला सुरुवात करायची आहे तुमच्या प्रकृतीपासून. इस हेल्थ का राज क्या है? मी तुम्हाला अनेक वर्ष बघते आणि तुम्ही असे छान दिसताय. टचवूड टचवूड. तर काय, हा प्रश्न खूप ठिकाणी मला विचारतात. हो ना, विचारणारच हो. आणि तोही हल्लीच विचारायला लागले. म्हणजे विशेषतः 80 वर्ष मी क्रॉस केलं तेव्हापासून. पण मी म्हटलं, मी काहीच तसं केलेलं नाहीये. पण मी जे वागलो आतापर्यंत, किंवा जे काही माझं रोजचं आचरण आणि काही आहे, हे वेगळं काहीच नाही आहे, तेच आहे सामान्य माणसाप्रमाणे. पण त्याचा परिणाम दिसत असल्यामुळे तो एक इतिहास झाला आता. त्याला काय माझा इलाज काही नाही. पण बरं असं आहे की आपल्याकडे, मी आधी आयुर्वेदाचा फॉलोअर आहे. अच्छा. मी 99% आयुर्वेद अयशस्वी झाला असं मला वाटलं माझ्या बाबतीत, तर मग मी ॲलोपॅथिक औषध घेतो, नाहीतर नाही घेत. तीही वेळ गेल्या कित्येक वर्षात माझ्यावर आलेलं नाही. पण आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपण पाळल्या तर त्या खूप आपल्याला उपयोगी पडतात. खरं खरं. म्हणजे माझ्या दीर्घायुष्याचं, आता दीर्घायुष्यच म्हटलं पाहिजे 80 क्रॉस, म्हणजे रहस्य काही नाही. मी उठतो लवकर, एक आहे. मी साधारण 4 वाजता उठतो.
बाप रे. म्हणजे कितीही वाजता मी रात्री झोपलो तरी 4 वाजता उठतो, आटपतो आणि मग पुन्हा झोपेन. अच्छा. पण ही सवय मी अंगवळणी पाडून घेतलेली आहे. बरं बरं बरं. या बाबतीत डॉक्टर लागू सुद्धा एकदा म्हणाले होते की तुम्ही रोज रात्री जर 11, 11:30 जेवत असाल तर एरवी सुद्धा तुमचं नाटक नसताना सुद्धा तुम्ही 11:30 जेवा. अच्छा. म्हणजे त्याचा दुष्परिणाम होत नाही. तर त्यामुळे हे वेळापत्रक मी पाळलंय. आता अलीकडे मी 4 वाजता उठतो, काही मला माझं एखादं औषध असेल आयुर्वेदिक ते घेतो, पुन्हा झोपतो. पण तो झोपतो म्हणजे काय, मी 5 वाजता पुन्हा उठतो. 5 वाजता पुन्हा उठतो आणि असंच आणखी एक औषध अलीकडे घ्यायला लागलोय ते घेतो, झोपतो, पुन्हा 6 वाजता उठतो. अच्छा. असं 4 वाजल्यापासून मी दर 1-1 तासाने उठतो. त्यामुळे एक तर माझी झोप जागृत आहे. मला पडल्याबरोबर कुठेही रेल्वेचा प्लॅटफॉर्म असला तरी सुद्धा तिथेही मला लगेच झोप लागते. अरे वा. त्यासाठी मला गादी लागत नाही, उशी लागत नाही, काही नाही. पडल्याबरोबर कुठेही मला झोप लागते आणि कुठल्याही क्षणी 24 तासातल्या कुठल्याही तासात मला झोप लागते. अरे वा. हे मला परमेश्वराची हे आहे, देणगी आहे. खरंच खरंच देणगी आहे. म्हणजे माझी बायकोही मला म्हणते कित्येकदा की अहो उद्या आपल्याला अमक्या अमक्याचे एवढे पैसे द्यायचे आहेत किंवा उद्या तुम्हाला लवकर उठून जायचं आहे, नाटकाचा तुमचा दौरा आहे, तुम्हाला झोप कशी लागते. मी म्हटलं हे सगळे विचार निघून जातात मी एकदा आडवा पडलो की. आणि उद्या काही मला काम करायचं असेल तर त्यासाठी ताजंतवानं राहायला पाहिजे, म्हणजे झोपच व्यवस्थित पाहिजे. झोप व्यवस्थित नसेल तर तुमच्या चेहऱ्यावर दिसतं, ते लगेच दिसतं. चेहरा आपल्या मनात नसलं तरी कंटाळलेला ओढलेला दिसतो. एखाद्याला आपण कधी कधी म्हणतो सुद्धा काय रे आज तो चेहरा असा ओढग्रस्त का दिसतोय, डोळ्यामध्ये तुझ्या झोप का दिसते, रात्रभर झोपला नाहीस का, हे साधे प्रश्न आपल्याला विचारतात. पण याच्यावरनं मी माझा एकंदर जो काय जीवनक्रम ठरवलेला आहे तो या पद्धतीचा आहे. आता काही आयुर्वेदिक औषध नव्हे ते, पण आता ते मी सांगणं म्हणजे सुद्धा मला जरा ऑकवर्ड होत आहे. पण पाहिजे असेल तर मी सांगतो. काही नाही, मी रात्री 1 भेंडी उभी आडवी कापून पाण्यात भिजत घालतो आणि ती रोज सकाळी ते पाणी पितो आणि ती भेंडी खातो. अच्छा. त्या भेंडीतला बुळबुळीतपणा जो पाण्यात उतरतो तो आपल्या सगळ्या अंगात जातो. त्याच्यामुळे सांधे दुखी हा प्रकार माझ्या बाबतीत अजून तरी नाहीये. आता हे त्याच्यामुळे झालंय की कशामुळे झालंय मला माहिती नाही, योगायोग असेल. पण मी गेली 25-30 वर्ष हे करतोय. हो. त्यामुळे त्याच्यामुळं असावं असं आपलं मला वाटतं. नाही तर ह्या वयात खूप लोक अरे हा जिना चढताना त्रास होतो, अमुक होतं. मला अजून तरी काही या वयात सुद्धा पण मी साधारण रोजच्या 22 ते 25 पायऱ्या रोज चढतो आणि उतरतो, सवय ठेवण्यासाठी. आता ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपण इतक्या साध्या आहेत की त्या नियमितपणे पाळायला काहीच हरकत नाही. दुसरं, मी दुधीचा रस घेतो गेली 30 वर्ष. हो. मी ऐकलंय असं, खरं खोटं माहिती नाही, की दुधीचा रस घेतल्यानं तुम्हाला हार्ट अटॅक येत नाही असं म्हणतात. पण हे सुद्धा सकाळी? हो, सकाळी. तो दुधी मी स्वतः दुधीचा रस मी रोज ताजा काढतो मिक्सरवर आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर, तुळस आणि पुदिना, अच्छा, हे तिन्हींची साधारण 15-15 पानं घालतो. बरं. आणि 1 आवळा तो कापून त्याचे फोडी बिडी करून असं व्यवस्थित घालतो, शेंदेलून पादेलून त्यात टाकतो. अच्छा. आणि ते रोज मी घेतो 1 कप भरून, मिसेसला देतो. अरे वा. त्या किती वर्षांच्या? पूर्वी 10 वर्षाचं अंतर असायचं, पण आमच्यात 4च वर्षाचं अंतर आहे. बरं. त्यामुळे ती 83 वर्षाची आहे आता. बर. आणि आता जुलैमध्येच तिचा वाढदिवस आहे, 18 जुलैला. अच्छा. अच्छा. पण अजून ती हिंडती फिरती आहे. वयाचं, उतार वयाचं जे काय थकले पण येतं ते नैसर्गिक आहे, ते येणारच. ते मलाही आहे, अजून बायकांना जरा जास्त येतं ते. आणि
पुरुष मिरवत असतात, मी एवढ्या वर्षाचा झालो वगैरे. बायकांचं वय लक्षात येत नाही, कारण त्या दिवसभर त्यांच्या कामात असतात. पण त्या आहेत म्हणून पुरुष आहेत. खरे खरे. तर हे सगळं माझ्या याचं रहस्य आहे, नियमितपणा. हो, पण आपल्या क्षेत्रात कसं जमवता तुम्ही हे? जमवतो म्हणजे रात्रीचा प्रयोग असेल तर मी संध्याकाळी 7:30 ते 8 वाजताच काहीतरी खाऊन घेतो. अच्छा, मग डबे नेता तुम्ही? आणि बरोबर डबा नेतो जेवणाचा. हां. पहिला इंटरव्हलला मी जेवतो. अच्छा. लोक पहिल्यांदा मला हसायचे, पण नंतर त्यांना सुद्धा ते बरं वाटायला लागलं. कारण तिथे मग आपण थिएटरवर मिळणारा वडापाव अमुक तमुक काही खातो भूक लागली की. हो हो. त्यापेक्षा घरनं नेलेली पोळी भाजी ही उत्तम. हो. तर ते मी करतो. आणि त्यामुळं आता दुपारचा प्रयोग असला तर काय घरी वेळच्या वेळी येतोच, कारण त्याच्यानंतरची वेळ घालवण्याची साधनं अजून तरी माझ्या माहितीची झालेली नाही आहेत. त्यामुळं हे सगळं होतं, शक्य झालंय. तुम्ही अजूनपर्यंत सिरियल सुद्धा करता ना? हो. आणि सिरियल म्हणजे जवळपास 12, 13, 14 तास काम करावं लागतं. हो. ते कसं करता तुम्ही? काय, पहिल्या सुरुवातीला विनय आपटेकडे जेव्हा सिरियल केली तेव्हा संध्याकाळी 6ला पॅकअप व्हायचं. हो. पण त्याच्यानंतर काही ठिकाणी असं झालं की तुमच्या सिरियलमध्ये काम कसं होत आहे हे बघण्यापेक्षा किती मिनिटं निघतायत असा हिशोब जेव्हा सुरू झाला तेव्हा मग वेळेचं बंधन सगळं संपलं. सकाळी तुम्ही 7च्या शिफ्टला 7 वाजता तरी हजर राहिलं पाहिजे, आणि 7 वाजता गेलात तरी रात्री सुटताना तुम्ही संध्याकाळी 7ला सुटाल असं काही नाही. काय वास्तविक 12 तासाची शिफ्टमध्ये 1 तास लंच ब्रेक म्हणा किंवा काही, पण या गोष्टी या आपल्या व्यवसायाला लागू पडत नाहीत. जरी कायद्यानुसार सगळ्या गोष्टी करायच्या असं म्हटलं तरी सुद्धा आपला व्यवसायच असा विचित्र आहे की जेवायच्या वेळेला आपण चहा घेणार आणि झोपायच्या वेळेला आपण जेवायला बसणार. खरंय. हो, हेच आपलं जीवन आहे. तेव्हा त्यातल्या त्यात मग ते कसं आपण प्रकृती बिघडू नये म्हणून काय करायला हवं ते आपलं आपण ठरवायला पाहिजे. कारण त्याच्यावर काही बंधन नाही आहे, तुम्ही एवढंच जेवा आणि तेवढंच जेवा असं काही हे नाही आहे. त्यामुळे ह्या व्यवसायात राहायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, नावारूपात येणं हा भाग नशिबाचा आहे. बरोबर. पण यशस्वी म्हणजे चरितार्थ चालवायचा असेल आजन्म, तर मात्र तुम्हाला हे काही गोष्टी या पाळल्यात तरच ते सगळं शक्य आहे. कारण आपल्याला रजा नाही, आजारपणाची रजा नाही, सणासुदीची रजा नाही. उलट सणाच्या दिवशी अरे वा आज पैसे मिळणार म्हणून आपण जास्त काम करतो. दसरा दिवाळीच्या दिवशी मी असे नट कितीतरी बघितलेत माझ्या सकट की अरे आज सणाच्या दिवशी आपल्याला एकदम काम आहे, चला आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे आयुष्यभर वर्षभर काम मिळणार. गणपती म्हणू नका, दिवाळी पहाट म्हणू नका, ही आपली समजूत आहे आणि ती समजूत आहे म्हणूनच आपलं व्यवसायावर प्रेम आहे. बरोबर. खरंय. बरंच बोललो, आता तू आणखी काहीतरी विचार. नाही, आज मला प्रश्न विचारायचे तुमच्याकडून भरपूर ऐकायचे, कारण मला खूप शिकायचंय. बरं, मला सांगा की तुम्ही ट्रॅव्हल कसे करता मग शूटिंग्सला किंवा प्रयोगांना वगैरे? गेली 7-8 वर्ष परिस्थितीने हात दिल्यामुळं मी गाडी घेऊ शकलोय आणि ड्रायव्हर चालवतो, कारण मला गाडी चालवायला आता परवानगी नाही म्हणून. पण नाहीतर ह्यापूर्वी मी रेग्युलर रेल्वे, बस असाच प्रवास करत असे. कारण माझी सकाळी 7:10ची गिरगावात राहत होतो तेव्हा रेल्वे ठरलेली होती 7:10ची. मालाडला पोहोचलो 8 वाजता की तिथून 8:07 बस, जी बस वर्सोव्याला घेऊन जायची. हे सगळं टाइम टेबल ठरलेलं होतं. आणि एकदा ते करतो आपण म्हटल्यानंतर माणूस नेहमी ते वेळापत्रक पाळतोच. रात्री येतांचा मात्र प्रॉब्लेम व्हायचा, कारण मड आयलंडला वगैरे काम असलं की तिथून येताना रिक्षा मिळत नसे. आणि मग ती रिक्षा मिळायची म्हणजे अर्धा रस्त्यापर्यंत चालत यायला लागायचं. मग 3-4 5 जणांनी मिळून चालत यायचं. विशेषतः फिल्म सिटीला रात्री 9 नंतर बस नव्हती. आणि मग अपरात्री वगैरे काम आटपलं तर फिल्म सिटीचे लोक आम्हाला सोडायला यायचे त्यांच्या टेम्पोमधून, आणि ते 15-20 जण असायचे.
कारण त्यावेळेला वाटेत कुठेही गाडीवर दरोडा पडण्याची शक्यता खूप असायची आणि जंगली जनावर खूप असायची फिल्म सिटीला. आता ही गोष्ट मी सांगतो ही 50 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेला जे रेकॉर्डिस्ट होते ते आता हयात आहेत की नाही मला माहिती नाही. चिटणीस म्हणून होते पहिले रेकॉर्डिस्ट फिल्म सिटीचे. तर त्यावेळेला मी कित्येक वेळेला माझ्या सकट लक्ष्मीकांत बेर्डे जे आता हयात नाहीत, शिवाजी साटम, रवींद्र बेर्डे, कितीतरी मंडळी आम्ही रात्रभर फिल्म सिटीमध्ये राहिलेले आहोत. हो. आणि मग पहाटे यायचा पहिल्या गाडीने. पण काही दुसरा इलाज नव्हता. आत्ताच्या मानानं मिळणारे पैसे बघितले तर ते फारच तुटपुंजे वाटतात. त्या काळात ते आम्हाला व्यवस्थित वाटायचे. पण आपली माणसाची प्रवृत्ती काय असते की आजच्या काळात त्यावेळेला किती काय पैसे, कसले पैसे ते. आज बघा तुम्ही कसे आहे, पण त्यावेळेचे खर्च आजचे खर्च खूप फरक आहे. मी गिरगावात राहत होतो तेव्हा मी गिरगावपासून फाउंटनपर्यंत 15 पैसे बसचं तिकीट होतं. हो. मी पहिला पास काढला कुर्ल्यापर्यंतचा तर तो 2 रुपये 12 पास होता. ऑर्डिनरी क्लासचा. पण एवढ्या स्वस्तातले हे सगळे प्रवास आम्ही अनुभवलेत आणि केलेले आहेत. त्यामुळे तेव्हा त्याचं काही वाटलं नाही. आपला हा जो कार्यक्रम असतो ना अण्णा, तो 1 तास किंवा 1.5 तासाचा असतो. सो ह्या कालावधीमध्ये तुमची म्हणजे पूर्ण कारकीर्द तर आपल्याला कव्हर करता येणार नाही, कारण तुम्ही जवळपास 6 दशकं काम करताय ना. मी 66 वर्ष रंगभूमीशी संबंधित आहे. हो ना. म्हणजे ते सगळं काही मला कव्हर करता येणार नाही, पण मला जास्तीत जास्त ऐकायचंय आणि तुमच्या बालपणापासून सुरुवात करायची आहे. लहानपण कसं होतं तुमचं? लहानपण माझं खेडेगावात गेलेलं आहे. गुहागर माझं गाव. माझा जन्म गुहागरचा. माझं मूळ गाव पाभरं, जे मी मोठा झाल्यानंतर पाहिलं एकदा. कारण मी 7व्या-8व्या वर्षी मी मुंबईला आलो शिक्षणासाठी म्हणून. तर आमच्या गावात 4थी पर्यंत शाळा होती. नंतर मी इकडे आलो आणि पुढचं सगळं शिक्षण माझं इथे ऑपेरा हाऊसला आर्यन एज्युकेशन सोसायटीची शाळा, त्या शाळेत झालं. त्या शाळेचे विद्यार्थी म्हणजे C.D. देशमुख, आत्ताचे आमचे परिचित दाजी भाटवडेकर, ही मोठी मोठी मंडळी, सुधीर फडके, ही बरीचशी मंडळी आर्यनचेच विद्यार्थी आहेत. आणि मी गिरगावात राहत असल्यामुळे त्यातल्या त्यात नावाजलेली शाळा तीच होती. त्यामुळे माझं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. त्याच्यानंतरचं पुढची 2 वर्ष शिक्षण कॉलेजचं म्हणजे मी दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स म्हणून फाउंटनला आहे, खाजगी कॉलेज आहे, तिथे कॉमर्सचा डिप्लोमा केला. मग नाटकाची ओढ लागली म्हणून मी 1 वर्ष सिडनॅमचा डिप्लोमा केला आणि सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतली, कारण तिथे नाटकं होतात असं कळलं म्हणून. त्यावेळेला कमळाकर, सारंग वगैरे ही मंडळी सगळी सिद्धार्थलाच होती. पण मला त्यावेळेला कधीच कॉलेजमध्ये वगैरे असं कधी काही मिळालं नाही आणि मी रेग्युलर आर्ट्स कॉलेज जॉईन करणं नाटकासाठी वगैरे ते काही मला शक्य झालं नाही. कारण आमच्या घरातनं या सगळ्या गोष्टींना विरोध होता. हो. त्यांचा नाटका बिटकांना काहीच पाठिंबा नव्हता. उलट पक्षी हे सगळे धंदे तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा आणि करा. पण ही त्यावेळेला प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अशीच स्थिती होती आणि ती चुकीची नव्हती, कारण कधीच कोणी त्या विरुद्ध बोललं नाही. तुम्ही एक तर शिका किंवा स्वतःच्या पायावर उभं राहा आणि काय तुम्हाला करायचं असेल ते करा, पण घरात 2 पैसे आणले पाहिजेत, नाहीतर शिक्षण घेतलं पाहिजे, असं होतं. त्यापैकी मी शिक्षणात फारसा मोठा इंटरेस्टेड नसल्यामुळं मी त्यावेळेला हा मार्ग पत्करला. पण मी शॉर्टहँडचा कोर्स त्यावेळेला केला. जो कोर्स मी 8 वर्ष अभ्यास करत होतो साधारणपणे. हो. लोक साधारण 6 महिन्यात 100 स्पीड आला की सोडतात, पण मी 180 शब्द मिनिटाला लिहित असे. आणि ती शेवटची परीक्षा मी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची फेल झालो म्हणून मी याच लाईनीत आलो. पण त्यावेळेला मुंबईतून मी पहिला आलो होतो शॉर्टहँडमध्ये, आणि टायपिंगचा माझा स्पीड 90 होता. तो 90 स्पीड म्हणजे कसा, कुठलीही गोष्ट टाईप करणं नाही, शॉर्टहँडमधलं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून ते टाईप करणं. आणि त्यावेळेला मला शिकवणारे शिक्षकही असे होते
की निरनिराळी व्याख्यानं उतरून घ्यायला ते पाठवायचे आम्हाला. हां, त्यावेळेला मला आठवत आहे पट्टाभी सीतारामय्या यांचं व्याख्यान मी घेतलेलं आहे, सयाजीराव सिलमांचं घेतलेलं आहे. हे घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी टाइम्समध्ये ते ताडून बघायचे की आपण बरोबर घेतलंय की नाही. बरोबर. त्याच्यात शॉर्टहँडमध्ये पुन्हा शॉर्टकट म्हणजे कसा असतो की अक्षर आपण मोठं काढलं तर त्याला आपण पुस्ती म्हणतो, पण अक्षर जर लहान काढलं आणि वळणदार काढलं तर ते कागदावर जास्त राहतं. हाच नियम शॉर्टहँडमध्ये पण आहे. शॉर्टहँडच्या ज्या आउटलाईन्स असतात त्या जर लहान असतील तर तुमचा स्पीड आपोआप वाढतो. लिहिताना वहीवर या टोकापासून या टोकापर्यंत लिहित बसण्यापेक्षा तुम्ही अर्ध्यावरच थांबा, तिथून परत या, तर तुमचा आणखी स्पीड वाढतो. कितीतरी गोष्टी आहेत या ज्या रोजच्या जीवनात सुद्धा उपयोगाला येतात काही काही वेळेला. ते मी केल्यामुळं मला नोकरीसाठी कधी कुठे वणवण करायची वेळ आली नाही. नोकरी मला द्या, तुम्ही तुमची ओळख सांगा, काहीतरी, कधीच नाही. मी रिकामा आहे हे कळल्यानंतर मला आमचे मित्र येऊन सांगायचे, अरे आमच्या ठिकाणी स्टेनोची एक पोस्ट आहे, तू येतोस का. जर त्यांना अर्जंटली पाहिजे, मग आपल्याला लहर लागली तर नोकरी करायची. असं मी पहिल्यापासून केलं. मी कमान इंजिनिअरिंगमध्ये 2.5 वर्ष होतो. तिथेही मी 42 स्टेनोग्राफर होते, तिथे पहिला आलो म्हणून मी 2 वर्षात ज्युनियर ऑफिसर झालो तिथेच. पण तिथे पुन्हा कंप्लेंट माझ्या विरुद्ध गेल्या की हा 2 वर्षात याला कसं आउट ऑफ वे प्रमोशन मिळालं. मग त्यांनी मला एक दिवस कॅन्टीनमध्ये चहा पिताना पकडला ऑफिस टाईममध्ये, आणि माझ्या टेबलावर मेमो होता, यू आर नॉट सपोज टू टेक टी ड्युरिंग ऑफिस टाइम इन कॅन्टीन. आणि मला सांगितलं ॲक्सेप्ट करा नाहीतर राजीनामा द्या. हे विक्टिमायझेशन प्रायव्हेट फर्म्समध्ये खूप असतं. अरे बापरे. त्यामुळं मी तिथून राजीनामा दिला आणि मी ते सोडलं. त्याच्यानंतर कमानीच्या चीफ इंजिनियर बरोबर मी आणखी 2 ठिकाणी गेलो. पण काय नंतर मला हार्टकॅसल वॉर्ड ही साहित्य संघाशी निगडीत संस्था, त्या हार्टकॅसल वॉर्डचे जे चेअरमन होते ते महाराष्ट्र बँकेचेही चेअरमन होते. त्यांच्यामुळे साहित्य संघाला 16 लाख रुपये लोन त्या काळी मिळालं 1965. त्यामुळं हे सगळं, आणि बरेचसे नाटकातले बरेचसे लोक, सुधा करमरकरचे वडील तिथेच ऑफिसर होते. त्यामुळे मी हार्टकॅसल वॉर्डमध्ये जॉईन झालं आणि तिथे शेवटची नोकरी केली 9 वर्ष. ते गणित चुकल्यामुळे 9 वर्ष झाली. मला वाटलं 10 वर्ष झाली, पण 9 वर्षच भरल्यामुळं मला कंपनीचं जे कॉन्ट्रीब्युशन असतं, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी वगैरे, ते काही मिळालं नाही. आणि त्यामुळं मी ते एक माझं गणित चुकला. ते नाटकाचा धंदा म्हटलं म्हणजे आयुष्याची गणित चुकतच राहतात यश मिळेपर्यंत. तो पहिला अनुभव. असं माझं बालपण आणि हे सगळं गेलं. मग पुढे मी 55 साली नाटकात आलो. तो पहिली सुरुवात माझी विजया मेहतांकडे झाली. त्यांच्या हाताखाली थीफ पोलीस, केशव प्रधान आणि 4 दिवस अशा 3 एकांकिका तेंडुलकरांच्या होत्या. त्याच्यात मी काम केलं. त्यावेळेला अरविंद देशपांडे होते, नंदकुमार रावते होते, सुलभा कामेरकर होती, नंतर बच्चू कामेरकर म्हणजे ललिता कामेरकर ती होती, बापू कामेरकर त्यांचा भाऊ तो होता, आणखी रमेश होनावर म्हणून होता. बरेच सगळे आत्ताचे जे आघाडीला दिसतात सगळे लोक, बरेचसे म्हणजे माझ्या वयाचे, ते सगळे त्यावेळेला त्यात होते. 56-57 साली काशीनाथ घाणेकर तेंडुलकरांच्या माणूस नावाचा बेट नाटकाचा हिरो होता. त्यावेळेस तो पोद्दार मेडिकल कॉलेजला होता आणि त्याच्या ऑपोजिट ही ललिता कामेरकर, ती पोद्दार कॉलेजला होती. दोघेही विद्यार्थी होते. पण ते पहिलं नाटक दामू केंकरच्या डायरेक्शन खाली. आणि मी बॅकस्टेज जास्त केलं. 12 वर्ष बॅकस्टेज केलं एकूण. म्हणजे मला त्याला घ्या, तो चांगला बॅकस्टेज वर्क पण चांगला करतो आणि सगळंच सांभाळतो. तर हे माझा लौकिक झाल्यामुळं मला काम अडल्या गरजेला मिळालं. म्हणजे प्रत्यक्ष स्टेजवर मी 57 साली गेलो. त्याचं कारण त्या नाटकात दामू केंकरे काम करू शकला नाही, त्याच्या बदली म्हणून मला काम करावं लागलं आहे त्यावेळी. पण मी प्रॉम्प्टिंग, बॅकस्टेज सगळंच करत असल्यामुळे वाक्य पाठ असण्याचा काही प्रश्नच नव्हता.
तर त्यामुळे मी ते काम त्यावेळेला करू शकलो. अच्छा. पण त्याचं अप्रूप मला त्यावेळेला जे जाणवलं, कारण त्यावेळेला तेंडुलकर त्यांची मोठी मुलगी सुषमा हा. तिला कडेवर घेऊन सबंध गिरगाववर फिरायचे बरं रोज सकाळी, बरं. आणि त्यांची माझी रोज भेट व्हायची. आणि मला त्यावेळेला खूप असं हे वाटायचं की मी किती भाग्यवान आहे, तेंडुलकरांसारखा लेखक आपल्याला भेटतो रस्त्यात आणि आपल्याशी बोलतो 2 शब्द, याचा मला खूप अभिमान वाटायचा. तर ही गिरगावात असल्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या, कारण साहित्य संघाच्या जवळच मी राहत होतो. त्यामुळं घरी यायला उशीर झाला तरी काही फारशी चिंता नव्हती. घरच्या लोकांनी खूप प्रयत्न करून बघितला की बाहेर अंथरून टाकायचंच नाही. त्यावेळेला गॅलरीत झोपण्याची प्रथा होती, कारण आमच्या डबल रूम मध्ये आम्ही 14 जण राहत होतो. अरे बापरे. आणि हे प्रत्येक घरी होतं. त्यामुळे गॅलरीतली जागा पकडण्यासाठी सुद्धा नंबर लागायचा. म्हणजे आपल्या गॅलरीत झोपायचं, पण शिवाय कॉमन जिना असायचा, त्या जिन्याच्या समोरच्या गॅलरीत सुद्धा कोणी झोपायचं. मग शेवटी मग त्याच्यात तडजोड करून आज तुम्ही झोपा, उद्या मी इथे झोपाय, हे त्यावेळेला प्रथा होती. पण ते सगळं जीवन इतकं सुखकारक होतं की मी अंथरून टाकलं नाही तरी मी कधी घरी लोकांना उठवलं नाही. मी तसाच बाहेर लादीवर झोपायचो. हो. पण शेवटी मग माझी मोठी बहीण ती विधवा होती, ती आमच्याकडेच होती, तर तिला माझी दया आली आणि ती मला मग रोज अंथरून बाहेर टाकायची. घरी कोणी काही म्हणू नये म्हणून मी संध्याकाळी 7 वाजता जेवून घ्यायचो. म्हणजे एकदा बाहेर पडलं की जेवायला तुझं गडी अमुक वाजता येतो, त्याच्या जेवण झाली पाहिजेत, हे प्रकार त्यावेळेला होते. आताच्या लोकांना ह्या गोष्टींचा अनुभव नाही, कोणाला काही माहिती नाही. तर त्यावेळेला प्रथा पाण्याचा प्रॉब्लेम असा असायचा की सकाळी 4 वाजता उठून पाणी भरायला लागायचं. मी 3ऱ्या माळ्यावर राहत होतो. 3ऱ्या 4थ्या माळ्यावर पाणी यायचंच नाही. मग तळमजल्यातून 3ऱ्या माळ्यावर बादली पाण्याची भरून आणायची. असं आमच्या घरीच असं नाही, सगळ्यांच्याच घरी. आणि मग पुरुष मंडळी या पाण्याच्या कामाला तीच लागायची जास्त करून. तर मी पहाटे लवकर उठून मी नळावर आंघोळ करून यायचा. म्हणजे आपल्याला कोणी घरात म्हणायला नको की पाणी भरलेलं आहे आणि तेच तुम्ही संपवा आता, असं म्हणायला नको. मग तेव्हापासून ती मला सवय लागली पहाटे उठायची. गिरगावात माणूस राहतो म्हटल्यानंतर तो पहाटेच उठणार, त्याला दुसरा पर्यायच नाही. सकाळी 6 वाजता दूध आणायला मी जायचो. 6 लिटर दूध, 6 लिटर हे त्यावेळेला आम्ही नंबर लावून दूध आणायचो. तांब्या स्टीलचा घेऊन जायचा आणि त्याच्यात दूध ओतून घ्यायचं. त्याच्यानंतर या बाटल्या आल्या, दुधाच्या पिशव्या आल्या. त्याच्या आधी बाटल्या होत्या. त्यामुळे लगेच ते 4 बाटल्यांचा एक क्रेन हातात घ्यायचा आणि सकाळी दूध आणायला जायचं. हे सगळे यातून जगण्याचा एक आनंद मिळत गेला. असं कधी वाटलं नाही की काय आमचं लाईफ, कसलं लाईफ. कारण आम्ही गिरगाव सोडून मलबारीला जाऊन बघतोय कशाला, बंगल्यात कोण कसे राहतात ते. त्यामुळे आम्हाला कधी असं वाटलंच नाही की आपला पण बंगला असावा, सेल्फ कंटेंट अमुक असावं, हे असं. यातच खूप आनंद. त्या परिस्थितीत आम्हाला उलट पक्षी त्यावेळेला असंही होतं, छे घरात संडास नको नको नको, ते सगळं बाहेरच पाहिजे, घरात नाही. असंच त्यावेळेला विचारसरणी होती लोकांची. आणि ते लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे, हे खरं आहे की नाही माहिती नाही काय, पण आम्हाला त्याचा फायदा झाला. आमच्या इकडे गिरगावात एक नियम होता, साधारणपणे मुलगा तरुण झाला म्हणजे शाळेत 3री 4थीत म्हणजे 8वी पासून पुढे गेला की ब्राह्मण सभेत जायचा. मग तिथल्या सगळ्या स्पर्धात भाग घ्यायचा. त्यामुळे मी त्यावेळेला मनाचे श्लोक, गीतेचा 15वा अध्याय, या सगळ्या वक्तृत्व कला, या सगळ्या गोष्टीत भाग घेतलेला आहे मी. कंपल्सरीच होतं त्यावेळेला. आणि त्याच्यामुळे आपोआप पाठांतर शक्ती, अथर्व शीर्षपासून सगळ्या गोष्टी आम्हाला त्यावेळेला शिकायला मिळाल्या. देवे आता मुलं जी म्हणतात त्याच्याहून वेगळे आणखी देवे काही असतात, हे आम्हाला त्यावेळेला ते शिकायला मिळते. आणि ते जे कानावर पडत गेलं वरनं एक किस्सा आहे आमचा. मी नाटकात काम करायला लागल्यानंतर मी ललित कला दर्शनमध्ये पंडितराज जगन्नाथ मध्ये काम करायचो. त्यावेळेला चित्तरंजन कोल्हटकर कंपनी सोडून गेले म्हणून त्यांचं काम मी करायला लागलो.
तर ते काम करताना आमचा दौरा होता आणि रेल्वे रोको आंदोलन सुरू होतं, त्यामुळे मास्टर दत्ताराम वेळेवर पोहोचू शकले नाहीत. बरं. तर आता प्रयोग डिक्लेअर केलेला कणकवलीला, आम्ही पोचलेले सगळे, कॅन्सल कसा करणार? तर म्हणून पेंढारकर म्हणले काय करायचं? तर कोणीतरी त्यांना म्हणाला सावरकरला विचारा, त्याचं पाठ असेल भाषण, तो करेल दत्ताराम बापूंचं काम, आणि मग त्याचं काम कोणालाही सांगता येईल, कारण ते लहान काम होतं. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही कराल का काम? म्हटलं हो करेन. भाषण पाठ आहे का? हो. म्हटलं 150 प्रयोग मी तुमच्याकडे काम करतोय. मेकअप रूम मध्ये रंगायला बसता बसता दत्ताराम बापूंचं सगळं काम कानावरनं जात आहे. ते 150 प्रयोग त्याच्या मनात, भाषणाच्या मनात नसलं तरी माझ्या मनात ते जाऊन आपोआपच बसलंय. त्यामुळे म्हटलं काही चिंता करू नका तुम्ही, मी काम करतो. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की एका नाटकात तुम्ही एक काम केलं की सगळी कामं तुमची पाठ पाहिजेत, हा अलिखित नियम होता. कोणालाही केव्हाही कसंही काम करायला लागेल. हे जेव्हा मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी मला एक लेटर दाखवलं. ते म्हणले हे नोटीस बोर्डवर लागायचं. ते लेटर असं होतं, आज प्रयोग अमुक अमुक आहे, यात पुढील भूमिका पुढील कलावंत करतील, आणि मग त्यात ते कलावंतांची यादी. त्यामुळे ते म्हणाले आम्हाला बेबनशाही नाटकात कधी खंडोजीचं काम करायला लागे, कधी गणोजीचं करायला लागे, कधी मुकर्रक फंज करायला लागे, म्हणजे सगळीच कामं तुमची पाठ असावी. आणि माझ्या सुदैवानं मी केलं असं मी म्हणत नाही, पण ते झालं माझ्या हातून. कदाचित पाठांतर शक्ती माझी जास्त चांगली असल्यामुळं असेल, पण जवळजवळ मी 110 नाटकात काम केलंय. हो, वेगळ्या वेगळ्या 110 नाटकात मी काम केलंय. तालमी करून केलेली नाटकं ह्याच्यात आहेत, पण अशी आयत्यावेळी करायला लागलेली. मी गडकरी, खाडिलकर, किर्लोस्कर, देवल, शाकुंतलमध्ये मी काम केलेलं नाही. किर्लोस्करांच्या, देवलांची सगळी नाटकं केली. मृच्छकटिक, संशय कल्लोळ, ऑथेल्लो, सगळी गडकऱ्यांची नाटकं. आणि ही नाटकं अशी होती की एकदा तुम्ही पाठांतर केलं की ते तुम्ही कधी जन्मात विसरणार नाही. आज सुद्धा मी ययाती देवयानीमध्ये मी काम केलेलं, तर ययाती देवयानीमधलं मी एक माझं भाषण आठवत बसलो होतो. ते भाषण मला काही आठवेना, पण महत्त्वाचं वाक्य मला जे हवं होतं ते आठवलं. विदूषकाची आसव म्हणजे जगातली सर्वात हास्यास्पद गोष्ट. शिरवाडकरांचं हे वाक्य. आणखी एक वाक्य असं आहे की मंदिरात जाताना आपण पादत्राणं बाहेर काढून जातो, तसंच स्त्रीच्या शयन मंदिरात जाताना पुरुष आपला शहाणपणा आणि विवेकबुद्धी बाहेर ठेवून जातो. म्हणजे ही अशी वाक्य आणि अशी भाषा तोंडातून गेल्यामुळं, पाठांतर आपोआप झालेलं असल्यामुळं, सरस्वती प्रसन्न होऊन आमच्या जिभेवर नाचल्यामुळं आम्हाला या भाषेशिवाय दुसरी कुठली भाषा कळलीच नाही कधी. म्हणजे भाषेचं सौंदर्य, मराठी भाषेचं, पोटफोड्या श आणि चेंडीफोड्या श यातला फरक काय, हा अलीकडच्या कोणाला सांगता येणार नाही असं नाही, पण हा आम्हाला त्यावेळेला समजावून नाही सांगावा लागला, तो येत गेला आपोआप. तुमच्या करिअरमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ऑफकोर्स बॅकस्टेज आणि सुधा करमरकर. हो, बरोबर ना? हो. त्याबद्दल काय सांगाल? काय बोलण्यासारखं इतकं आहे, पण घड्याळाचा काटा इतक्या जलद गतीनं पुढे जातोय असं वाटतं. काय आहे की सुधा करमरकरकडे मी काम करायला लागलो, त्यांच्याकडे प्रत्येक नाटकात मला मेन भूमिका दिली गेली, आणि तिच्याकडे राहून मला कुठलंही काम तितक्याच चपकलपणे आपल्याला करता आलं पाहिजे. त्यामुळं मला लिटल थिएटरमध्ये हे शिक्षण मिळालं. ती करून दाखवायची. आणि इतकंच नाही तर कळलाव्या कांद्याची कहाणी हे तिच्याकडलं माझं पहिलं नाटक. त्याच्यानंतर मी अल्लादीन जादूचा दिवामध्ये अल्लादीनचं काम केलंय. अल्लादीन नंतर राजकन्याच्या बापाचं काम केलं त्याच नाटकात. आणि हे अलीबाबा 40 चोर त्याच्यामध्ये अलीबाबाचं काम केलं, तर कधी त्याच्या गुलामाचं काम केलं. कारण त्यामुळे तिच्याकडे राहून मला कुठलंही काम
हे वेगळ्या पद्धतीनं कसं करता आलं पाहिजे त्या कामाचं हे तिच्याकडे शिकायला मिळालं. मराठी माझं पहिल्यापासून उत्तम होतच, कारण मी वयाच्या 5व्या वर्षी गीतेचा 15वा अध्याय गीता जयंतीला आमच्या गावात म्हटला होता. त्यानंतर मला तिथे जोशी म्हणून एक हे होते, भिक्षुकी करणारे गुरुजी होते, त्यांनी मला आणखी काही संथा दिल्या. त्यामुळे त्यांच्याकडे माझं मराठीचा उच्चारण हे सगळे तिथे तयार झालं. पण इतकं असून सुद्धा 2 माणसं मी अशी बघितली की शब्दातला अर्थ काढून बोलणं नाटकात हे पेंढारकरांकडे मला शिकायला मिळालं. आणि कुठल्या शब्दावर कधी आणि किती जोर द्यावा हे सुधाकडे शिकायला मिळालं. त्यामुळे आमचा ठ म्हणताना कधी ट झाला नाही. पोटफोड्या सांगितलं तसं हे जे कठोर व्यंजनं जी आहेत ह्यातली ती कठोर व्यंजनं ही कठोरपणेच आमच्या जिभेवरनं आली. त्याचा उच्चार अशुद्ध कधी झाला नाही. आपल्याकडे अनुस्वार जो आहे तो न प्रत्येक बाराखडीत आहे. क च ट त प ह्या ज्या 5 बाराखड्या आहेत प्रत्येक ह्याच्यात अनुस्वार आहे. क ख ग घ ङ च छ ज झ ञ. तर हा अनुस्वार ङ कुठे वापरतात, य कुठे वापरतात हे ठरलेलं आहे, व्याकरणात ठरलेलं आहे. आणि ते उच्चार करताना आपल्याला कळतं, पण हे असं का हे माहिती नाही. रामरक्षा म्हणताना किंवा कुठलाही अथर्व शीर्ष असो, कुठलाही आपला ग्रंथ म्हणताना त्याच्यात सुद्धा हे आहे. आणि हे मी आता आपल्याला त्याचं अप्रूप वाटतं, कारण आता या पठडीतली माणसं कमी राहिली किंवा आज कोणीच नाही येत माझ्याबरोबरचं. एक चंदू डेगवेकर आहे, पण तो ॲक्टिव्ह नाही आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे, पण तो काम नाही करू शकत. परमेश्वराची माझ्यावर अशी मर्जी आहे की मी अजून काम करू शकतो. त्यामुळं या गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणण्यापेक्षा त्या आम्हाला दिसल्या, आम्ही बघितलं. केशवराव एकदा एका व्याख्यानात असं म्हणाले होते, कुठल्याही नाटकाच्या मुहूर्ताला मला बोलवण्यापेक्षा नाटकात काम करायला मला बोलवा. हे त्यांचं त्या वयातलं दुःख मला आज कळत आहे. आज मला कुणी नाटकात घेत नाही आणि घेणार नाहीत. कारण दौऱ्या आता हल्ली कोणाला दौरे नकोच असतात. आमच्या वेळेला दौरे 15-15 दिवसाचे दौरे. दौरा 15 दिवसाचा आटपून 16व्या दिवशी रवींद्रला उतरलं की दुसरी चिठ्ठी हातात मिळायची. म्हणजे लगेच घरी जाऊन सगळं आटपून वगैरे पुन्हा त्या दिवशी रात्री निघायला बाहेर तयार व्हायचं. मी संबंध महाराष्ट्रात 700 ठिकाणी त्यावेळेला नाटकं होत असत आणि त्या प्रत्येक ठिकाणी मी काम केलेलं आहे. बरं. आणि त्याच्यानंतर मी पोलीस फंडासाठी जेव्हा एका नाटकात काम केलं तेव्हा तर म्हणजे कुठे मोकळी जागा दिसते, जरा इथे झाडलोट करून इथे स्टेज लावा आणि इथे काम करा, समोर येतील ते प्रेक्षक. अच्छा, असं सुद्धा केलेलं आहे. म्हणजे एकदा हा व्यवसाय आपल्या पोटाचा आहे म्हटल्यानंतर सगळं करायला लागतं त्यासाठी. मग तिथे जर तुम्ही हटून बसलात की मला मेकअप रूम हे नाही, आरसा नाही मोठा, इथे खुर्ची नाही बसायला, काय हे असं कसं नाटक करायचं आम्ही, असं नाही जमणार आम्हाला, असं म्हणून चाललं नाही कधी. असं चालणाऱ्यांचं काय झालं हे मी बघितलंय. एका प्रख्यात अभिनेत्रीला अर्ध्या दौऱ्यातून आमच्या निर्मात्याने परत पाठवलं. बरं. नटीचं नाव सांगणार नाही, निर्मात्याचं नाव रंजन दारवेकर. तिने अशीच तक्रार केली की हे असं कसं चालेल, नाही असं बरोबर नाही, ते अमुक आहे तमुक आहे. तर तो म्हणला तुला नाही का पटत आहे, मग तू जा. अरे पण नाटकाचं काय होईल ते मी बघेन, तू जा. त्याने त्याच दिवशी तिला रात्रीच्या गाडीने परत पाठवली मुंबईला आणि दुसरी बाई आणली. म्हणजे असं सुद्धा आम्ही हे बघितलेलं आहे. असंही होऊ शकतं. म्हणजे कसं आहे, कुठली गोष्ट बरोबर किंवा वाईट किंवा काय, एक नाव न घेता मी सांगतो, एका निर्मात्यानं पौराणिक नाटक केलं. दिग्दर्शिका प्रख्यात होती बाई, स्वतः हे तंत्रविंत्र सगळं एकदम हे शिस्त आणि सगळं सांभाळणारी. पण बाहेरगावी गेल्यानंतर 5 पांडवांपैकी एक जण येऊ शकला नाही.
निर्माता म्हणाला हम्म. की मी इतका खर्च करून इथे आलोय, तो आता एक पांडव आलेला नाही ज्याला वाक्य नाहीये अजिबात, तो स्टेजवर नाही आला तरी चालतोय, मग काय हरकत आहे आपल्याला प्रयोग करायला. नाही, ती म्हणली आमच्या नाटकाच्या शिस्तीत हे बसत नाही. बरोबर. हे आपल्या शहरात राहून हे बरोबर आहे सर, पण खेडेगावात जिथे गेलेले आहात तुम्ही, तिथे एवढे लोक येतात तिकीट काढून, त्यांचे नाटक कंपनीबद्दल वेगळे समज होता. तू म्हणाला नाही हा प्रयोग होणार आजचा. ती म्हणाली ठीक आहे, मी उद्यापासून नाटक सोडलं. अच्छा. तो म्हणलं चालेल, आपण परत जाऊ उद्या, पण आत्ता डिक्लेअर केलेला प्रयोग, तिकीट विक्री झालेली आहे, लोक येणार आहेत, तो प्रयोग होणार. कारण 5वा पांडव सहदेव, त्याला वाक्यच नाही आहे, तो नुसता येऊन बसलेला आहे. अशीच परिस्थिती द्रौपदी नावाचं नाटक आहे, संगीत नाटक द्रौपदी, त्यात नानासाहेब फाटक काम करत असत, मीनाक्षीबाई करायच्या. त्या नाटकात अर्जुनाला फक्त तो बसलेला आहे आणि एक बाण सोडतो, एवढंच काम होतं. ते अर्जुनाचं काम साहित्य संघात कोणी गेला एखादा माणूस सहज, काय चाललंय म्हणून, हे ये बस, रात्री नाटक आहे द्रौपदी, अर्जुनाचं काम तुला करायचं, असं म्हणून किती लोकांनी काम केलंय. दामूने सुद्धा काम केलंय. बरं, तो बाण सुद्धा आतनं बॅकस्टेज वर्कर सोडायचा, तोही दामूला कधी सोडावा लागला नाही. म्हणजे प्रसंग जसा येईल, बाकीची नाट्यसेवा वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या आपल्याला शहरात सगळ्या सुखसोयीत बसून बोलायला ठीक असतं, नाही असं नाही, पण माझा अनुभव असा आहे की लोकाश्रयाखालील हे ललित कलेचं विरुद्ध होतं. त्याचं कारणच ते आहे की तुमच्या नाटकाला जर प्रेक्षकच समोर नसेल, बरोबर, तर तुम्ही करणार कोणापुढे. आम्हाला असं शिकवलं आणि आम्ही असं केलंय की समोर प्रेक्षक 2 असले तरी सुद्धा नाटक करायचं, नाटक झालं पाहिजे. पण अन्य काही कारणास्तव नाटक नाही होणार नाही वगैरे अडचणी नाही सांगायच्या. असे आयुष्यभर या गोष्टी सगळ्या बघत गेलो, शिकत गेलो, आणि यातलं बरोबर काय आणि चूक काय याचा निर्णय ज्या क्षणी घ्यावा लागला तिथे मी जरा पाऊल थोडं मागे घेतलं, कारण परिस्थिती मला अनुकूल नव्हती कधी. कारण ह्याच्यामध्ये नाटकाच्या पैशावर श्रीमंत होणं हा भाग फार क्वचित असतो. एक बालगंधर्व झाले म्हणून सगळ्यांनाच ती लोकप्रियता मिळते असं नाही. बरोबर. आपण ज्यांची नावं आज मोठ्या उमेदीनं घेतो, मास्टर दीनानाथ, अमुक तमुक, या सगळ्यांचं खाजगी जीवन बघितलं तर काय होतं, तर ते याच पद्धतीने होतं. कंपन्या चालल्या, लोकांचे पगार वेळच्या वेळी. शंकरराव सरनाईकांची कंपनी होती, त्या कंपनीचं नाव विसरलो मी, पण ती एकच कंपनी अशी की ज्यांनी नटांचा शेवटपर्यंतचा पगार सगळा दिला कंपनी बंद करण्यापूर्वी, आणि मग कंपनी बंद केली. अरुण सरनाईकचे वडील, त्यांची कंपनी अशी होती. आणि त्यावेळेला कंपनी, म्हणजे मी एक शिलेदारांकडे काम केलं, ह्याच्या पलीकडे मी कंपनीचा असा अनुभव मला नाही, पण शिलेदारांकडे हे बघितलं मी की नाटक संपल्यानंतर जयमालाबाई आणि ह्या सगळ्या स्वयंपाकाला लागायच्या, आणि नाटक संपल्यानंतर ताकभात जेवायला मिळायचं. थांबायला लागायचं अर्धा तास, तोपर्यंत बाकीचे लोक सगळ्या स्टेजचं सगळं काम आटपून कपड्यांच्या घड्या बिड्या घालून यांचं सगळं यायचे. पण त्याच्यात सुद्धा आम्हाला सुख होतं. मला आठवतं त्यावेळेला मी अकोल्याला प्रयोगात त्यांच्याकडे मी काम केलं, तर पुण्याहून अकोल्याला जायला मला खर्च आला, त्यांनी तेवढाच खर्च मला दिला, तिकिटाचा खर्च तेवढा दिला. वाटेत मी चहा प्यायलो नाही प्यायलो वगैरे काही नाही, त्यांनी विचारलं नाही आणि मी आपणहून सांगितलं नाही. सांगितलं असतं तर कदाचित त्याने दिलं असतं, पण मला असं वाटलं होतं ते आपणहून म्हणतील की 5 रुपये तुम्ही जास्त ठेवा. त्यावेळेला चहा आणि याचा खर्च सुद्धा किती,
भत्ता जो आम्हाला मिळायचा नाटक कंपनीत तो पहिला भत्ता होता 1 रुपया. त्याचा 1.5 रुपया झाला. तर त्या 1.5 रुपयाचे 8 आणे वाढवण्यासाठी सगळ्या नटांना म्हणून प्रोड्युसरला विनंती करावी लागली की मला 8 आणे वाढवा. त्यावेळेला परिस्थिती अशी असायची की अवलंबून ह्याच्यावर असणारी माणसं, प्रयोगाची संख्या आणि मिळणारे पैसे, ज्या गावात जी वस्तू स्वस्त मिळेल, नांदेडला वगैरे आम्ही गेलो की ते बॉर्डरवर आहे हैदराबाद आणि महाराष्ट्र, तिथे तांदूळ त्यावेळेला आम्हाला 12 आणे किलो मिळायचे. मग तिथून तांदूळ घेऊन यायचे. माझ्याबरोबर एकदा एक माणूस होता, आम्ही दोघांनी मिळून 25-25 किलो तांदूळ आणले. व्हीटी स्टेशनला उतरल्यानंतर तो म्हणला चल हमाल करूया. अरे म्हटलं हमाल करायचा असेल तर मग तांदूळ आणून उपयोग काय, हमाल नाही करायचा आणि टॅक्सीनेही जायचं नाही. आपण दुसऱ्या रेल्वेत लोकलमध्ये बसायचं आणि चर्नी रोडला उतरायचं. हे ओझं खांद्यावर घ्यायचं. अरे बापरे, 25 किलोचं. हो, नाहीतर मग उपयोग काय म्हटलं. खरं तर पुन्हा तिथे 12 आणे, इथे 1.5 रुपया. ते वरचे 12 आणे जे आपण वाचवायचे ते जर असे घालवले तर उपयोग काय नाही त्याचा. तिथे आम्हाला गोंदियाला एकदा तांदूळ असा मिळाला होता की जो फक्त दिल्लीला अशोका हॉटेलमध्ये देतो. तो डायरेक्ट तिकडे जातो, आपल्या इकडे येतच नाही. बरं. पण तिथल्या एका व्यापाऱ्यांनी कुठे बोलायचं नाही या अटीवर आम्हाला 5-5 किलो दिले. अप्रतिम तांदूळ. अशा अनेक गोष्टी मिळायच्या. धुळ्याला गेल्यानंतर गहू स्वस्त मिळायचा. जळगावला गेल्यानंतर अशाच गोष्टी. पण हे सगळं आमचं डाळी, लातूरला वगैरे गेल्यानंतर डाळी घेऊन यायच्या, वर्षभराच्या डाळी. याचा जो काय आनंद त्यावेळेला आम्ही लुटलाय. आता सुबत्ता आहे, सगळं काही आहे, पण काय ते नाही, ते सुख नाही. म्हणजे ही आम्हाला आमच्यासारख्यांना वाटणारी ही खंत की त्यावेळेला आम्ही खूप केलं. तुमच्या इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये तुमच्या दिल के करीब असे तुमच्या भूमिका कोणत्या? खरं सांगायचं म्हणजे मी आयत्या वेळी कामं करून मी पुढं आलो. माझा लौकिक असा झाला होता सगळीकडे की ह्याला पुस्तक द्या, 1 तासात तो उभा राहतो. आणि याचं उदाहरण म्हणजे शिवसंभव नाटक तोरडमलांनी जेव्हा काढलं वत्सलाबाई देशमुखांना घेऊन, त्यावेळेला मोहन मुंगी त्यात काम करत होते. आणि मोहन मुंगी काम करत असताना ते एक दिवस नाशिकला अडकले आणि येऊ शकले नाहीत मुंबईला. त्यांनी कळवलं लगेच. तर धुरी उदय धुरत हा मला म्हणाला की तू काम करशील का. त्याला कोणीतरी सांगितलं की जयंताला विचारा, तो करील बोल. तर मी म्हटलं हो करतो. मला खूप लोकांनी सांगितलं भाषा अशी आहे, तशी आहे, अमुक आहे, तमुक आहे, तू कसा 2 तासात उभा राहणार. 7:30ला नाटक. म्हटलं बघू काय होईल ते होईल, आपल्याला तरी कळेल की आपली पाठांतर शक्ती किती आहे. मी ते नाटक 20 वर्षापूर्वी पाहिलं होतं. शांताराम बापूंनी चांदीची घंटा, राजकमल, त्यांनी पहिलं नाटक प्रोड्यूस केलेलं शिवसंभव. त्यात मी ते काम बाळ कोल्हटकरांचं पाहिलं होतं. बरं. त्यात माई भिडे, प्रभाकर मुजुमदार, बाबूराव पेंढारकर ही सगळी मंडळी होती. केशवराव दातेंनी डायरेक्ट केलं होतं. ते बाळ कोल्हटकरांचं काम बघून माझ्या डोक्यात उगाचच विचार आला, अरे हे काम आपल्याला सुद्धा येईल करता खरं म्हणजे. 20 वर्षांनी ते असं आलं. अरे बापरे. ती नक्कल कुठेतरी आत जाऊन बसली होती. ती आपोआप माझी पटकन 1 तासात पाठ झाली. हो. शॉर्टकट नाटक मी पाहिलेलं सुद्धा नव्हतं. मोहन तोंडोळकर, मी तळाशीलकरांच्या ऑफिसमध्ये बसले असताना मोहन तोंडोळकर आला आणि मला म्हणाला की जयंता अडचण आहे. काय? सखाराम भावे आलेला नाही आहे आणि तो येणार नाही म्हणून त्याने कळवलं आहे. शॉर्टकटमध्ये त्याचं काम तुला करायला लागेल. अरे पण मी नाटकही पाहिलेलं नाही. तो म्हणला मी तुला ते सांगतो सगळं कसं काय आहे, कुठे काय आहे ते, फक्त तू भाषण पाठ कर तेवढं. म्हटलं करतो. आणि मी आलो. 3:30चा प्रयोग, हाऊसफुल प्रयोग. बरं. आणि ही गोष्ट 2:30 वाजताची. सतीश दुभाषी आणि मोहन दोघेही आले. मी सतीश दुभाषीला म्हटलं की कुठल्याही परिस्थितीत स्टेजवर मला हसवायचं नाही, तू आणि भक्ती, कारण त्याला ती सवय होती. आणि आम्ही खूप जुने मित्र होतो. तर त्याने
साहेब ठीक आहे काही काळजी करू नकोस. आणि मी म्हटलं मी करतो. तू मला विचारलं तुला प्रॉम्प्टर पाहिजे का, म्हटलं नको, माझा मी बोलेन, माझा मी गोंधळ घालीन आणि माझा मी निसते, त्यात मला भागीदार नको. आणि मी ते झालं 1 तासात माझी सगळी नक्कल पाठ झाली. फक्त भक्ती बर्वे बरोबर मी तिच्या लहानपणापासून काम करत असल्यामुळं त्यात एक रांडे असा शब्द होता, तो तिला उच्चारून हाक मारताना मला जरा त्रास झाला. मी सांगितलं, ती म्हणली अण्णा हे नाटक आहे, असं काय करताय तुम्ही. तर त्या शॉर्टकटमध्ये मी हे काम केलं. त्याने मला विचारलं की तू आता कायम काम करशील का, पण त्यावेळेस मला सूर्यास्त नाटक मिळालं होतं आणि ते माझं काम खूप गाजलं होतं, गायकवाड. त्यामुळं मी ते नाही सांगितलं. पण असे माझ्यावर अनेक प्रसंग आले आणि मी त्यावेळेला हे केलं नाही तर आपण जगणार नाही. समोर वाघ आहे, तो आपल्याला खाणार आहे ना, मग आता तो खाणार आहे, तो उगाच त्याच्या तोंडात जाऊन आपण पडण्यापेक्षा बघूया तरी काही जमलं त्याच्या जबड्यात हात घालून जीभ ओढता आली तर. या प्रवृत्तीने राहिलो, तसं केलं म्हणून सगळं झालं. नाहीतर संधीची वाट बघत बसणं हे नाही. संधी तुमच्या दरवाजाशी येते, ती दार ठोठावत सुद्धा नाही, पण तुम्ही जर तुमच्या टोजवर उभे नसाल तर ती निघून जाते. एक क्षण सुद्धा ती थांबायला तयार नसते. असं असतं. अण्णा, पण तुम्हाला हे सगळं कोणी शिकवलं? तुम्हाला म्हणजे कोणीतरी असेल किंवा तुमचे सहकलाकार असतील किंवा तुमचे सिनियर्स असतील ज्यांनी तुम्हाला काहीतरी दिशा दिली असेल, असे कोण होते? परिस्थिती. आपल्याला घरी आपल्यावर अवलंबून आहे बायको आणि 2 मुली. यांना घेऊन आपण घराबाहेर पडलेलो आहोत, कारण मला घरातून जायला सांगितलं. आणि मी वेश्यांच्या वस्तीत राहिलो होतो भाड्याने. हो. पण त्यांचा मला कधीच त्रास झाला नाही. उलट पक्षी मी निकतपुरी लेनमध्ये राहत होतो तेव्हा. तर तिथे आलो की मला सांगायचे जरा थांबा, आतमध्ये मारामारी चालली, कारण दारूचा गुत्ता बित्ता अशा सगळ्या गोष्टी होत्या. मला कधी त्रास नाही झाला, कारण मी त्यावेळेला नोकरीत होतो आणि नोकरीतून मी राजभवनवर जात असे. त्यावेळेला अलियावर जंग गव्हर्नर होते, त्यांचं पर्सनल काम करायला. आणि ते आमच्या चेअरमनमुळं हार्ट कॅसल वॉर्डच्या. तर राजभवनची गाडी मला न्यायला येते, तिचा तो लाल रंग आणि हे ते सगळं बघून लोकांना वाटायचं मी कोणतरी असा हा आहे. त्यामुळे ते मला घाबरून असायचे. हे मला नंतर कळलं काय. पण मला त्याचा त्रास कधी झाला नाही. परिस्थितीने मला शिकवलं काय करायचं. ते पाण्यात पडल्यानंतर माणूस पोहायला शिकतो, तसं झालं. मला NSD वगैरे करावं असं खूप वाटायचं त्यावेळेला. पण आमच्या वेळेला NSDला सगळे ग्रॅज्युएट्स घेत असत. आणि मी जे शिकलो होतो तो कॉमर्स डिप्लोमा होता, त्याला ग्रॅज्युएशनची हे नव्हती, व्हॅल्यू नव्हती. त्यामुळे मला ते जाता आलं नाही. अर्थात ते तिकडे गेलो असतो तर काय झालं असतं ते सांगता येत नाही. पण आमच्या घरी नंतर जेव्हा कळलं तेव्हा मात्र मग माझ्या थोरल्या भावाने, ज्यानं मला हौसेनं मी कोणीतरी मोठा शिकून होईन या ईर्ष्येनं आणला होता, ती त्याची निराशा झाली. म्हणून त्याचा जो माझ्यावर राग होता तो मी नाटकात नाव कमावल्यावर गेला. कारण मला मुलगी सांगून आली मामा पेंडसेंची. ती सांगून आल्या म्हटल्यानंतर तो म्हणला अरे याला यांची मुलगी आणि मामांचं नाव त्यावेळेला दुरितांचे तिमिरजाव वगैरे चालू होतं, खूप मोठं होतं. आणि पुन्हा समाजामध्ये नटांना ग्रहस्थ म्हणून सुद्धा मान मिळणं दुरापास्त होतं. त्या काळात केशवराव दाते, मामा पेंडसेनी ही काही मंडळी अशी होती की ज्यांना समाजातही वेगळं स्थान होतं. त्यामुळं तो एक वेगळा हे होता घरच्या लोकांचा. त्याच्यामुळे माझ्याबद्दलचे सगळे गैरसमज नाहीसे झाले. आणि मी बायकोला असं वचन दिलं होतं की जे पैसे मिळवीन त्यातली पै मी तुला देईन. ते मी शेवटपर्यंत पाळलं. मी कधी स्वतःकडे 1 पैसा नावा ठेवला नाही. हो, कारण लागायचेच नाहीत पैसे. दौऱ्यावर जायचं म्हणजे पास असायचा, बसमध्ये बसायचं, बाहेर जायचं. बरं, बाहेर जाऊन खाणं बिणं हे
त्यावेळेला फार असं प्रचलित नव्हतं. जायचे पण तेवढा आम्हाला भत्ता मिळायचा ना. मला एक माझ्याबरोबरचा कलावंत मला माहित आहे, आता तो हयात नाही, तो आम्हाला जो भत्ता मिळायचा त्याला 25 रुपये नाईट होती, तो एक वेळ जेवायचा, रात्री फक्त दूध प्यायचा. पण त्यामुळं 2 वर्ष त्याला काम नव्हतं तरी त्याला कधी कोणाकडे पैसे नाही मागावे लागले. आमच्या बरोबरच्या जुन्या सगळ्या मंडळींकडून मी हे शिकलो की ज्या गावी आपण जातो तिथे मुबलक काय मिळत आहे ते आपल्याला घरात किती उपयोगाचं आहे ते घेऊन जायचं. म्हणजे ते वर्षभराची हे झाली. त्यामुळे मी नेहमी असं म्हणायचो की चला या घरामध्ये इतके तांदूळ, इतकी तुरीची डाळ आणि हे आहे, म्हणजे वर्षभर आपल्याला सकाळचा नुसता भात, मऊ भात, तूप भात खायला काही उणं पडणार नाही, अशी परिस्थिती त्यावेळेला. म्हणजे या लहान सहान गोष्टीत सुख मानण्याची हे होती, परिस्थिती होती त्यावेळेला. बरं, आणखी एक गोष्ट म्हणजे की मी कधी व्यसनाकडे वळलो नाही. सगळ्यात गोष्ट ही मोठी होती, खूप महत्वाचं. गिरगावात एक आमचा किशोर वेंगुर्लेकर म्हणून आमच्याबरोबर एक नाटकात काम करणारा मुलगा, तो इंग्लंडला गेला. तो 5 वर्षांनी परत आला. तेव्हा तो म्हणाला, जयंता, मी दारू तर पितच नाही, पण मी सिगरेट सुद्धा कधी ओढली नाही, आणि म्हणून मी 5 वर्षात बंगला घेऊ शकलो लंडनला. ते मला नेहमी आठवायचं. आणि म्हणून मला विचार, आताच काय सिगरेटीच्या किमती आहेत मला माहिती नाही, पण त्यावेळेला 5 पैशाला चारमिनारचं पाकिट मिळायचं. आणि मला आश्चर्य वाटायचं की हे लोक गोल्डफ्लेक, कॅप्स्टन वगैरे ह्या सिगरेटी 5-5 आण्याला घेऊन यांना कसं परवडतं, असं मला आश्चर्य वाटायचं त्यावेळेला. कारण आम्ही त्या वाटेल कधी गेलेलं नाही. आणि मुळात मला सिगरेट फक्त नाटका सिनेमात जेवढी ओढावी लागते तेवढीच, मग ती मी चिलीम सुद्धा ओढतो. पण अदरवाईज मी जर सिगरेट ओढली तर एक झुरका मारला तरी मला ठसका लागतो. म्हणजे मला ते प्रकृतीलाच माझ्या मानवत नाही, हा एक प्रकार. आणि त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलो. जो दूर राहिलो तो राहिलो कुटुंबाची डोक्यावर जबाबदारी म्हणून दूर राहिलो. आणि जे एकदा मग ते जे वळण लागलं ते लागलं, ते कायम झालं. आता लोकांना वाटतं की मी निर्व्यसनी राहिलो नाही, परिस्थितीने ठेवलं. नाही तर मला काय हौस नव्हती की आपणही 4 लोकात बसावं, जरा अधूनमधून दारू बिरू प्यावी, मजा करावी, मलाही वाटायचं. पण लक्षात यायचं की नाही, हे केलं तर आपले पैसे संपतील. त्यामुळे मी असं क्रेडिट घेत नाही की मी स्वतः असा राहिलो निर्व्यसनी मुक्त नाही. हे झालं आणि होणारासारखी बुद्धी होते असं म्हणतात, ते अगदी खरं आहे. नाहीतर हा 80व्या वर्षापर्यंत रस्त्यानं जाणारा काळा कुत्रा सुद्धा माझ्या अंगावर कधी भुंकला नाही. 80वं वर्ष लागलं आणि चतुरंगाने माझा सहस्र चंद्रदर्शन सोहळा केला. मी त्यांना परोपरीनं सांगितलं की माझी एवढी योग्यता नाही, पण त्याने ते ऐकलं नाही. विद्याधरने तो म्हणाला, तुमची योग्यता आम्हाला माहिती आहे. आणि तो सोहळा झाल्यानंतर अचानक काय चमत्कार व्हावा तसं माझ्याबद्दल काय लोकांना वाटलं. मी मग नाट्य परिषदेचा 97व्या संमेलनाचा अध्यक्ष झालो. आणि मग काय मोठेपणच पदरात येत गेलं, ज्याची मला कधीच सवय नव्हती. त्यामुळे कुठेही गेलं तरी मी पहिल्यांदा जरा मला असं हे व्हायचं, मी अस्वस्थ असायचो की आता यांच्यात बसून आपण थोडे गुटके घेत सरबत प्यायचं आहे, तर हे इतक्या विषयावर बोलतायत, आपण काय बोलायचं, असं वाटायचं. कारण सहवास नाही कधी तो. त्याच्यामुळं मी आणि ज्या लोकांच्या बरोबर काम केलं, विश्राम बेडेकरांसारखा माणूस, 2.5 वर्ष मी त्यांच्याकडे होतो. हो, पण
मला त्यांच्याबरोबर काम करताना इतकं काटेकोर वागायला लागायचं. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की मला कळायचं की ह्यांना तंबाखू पाहिजे आता. अच्छा. आणि मी लगेच द्यायचं. हां, हां. ते त्यांना इतकं ते म्हणले, तू कसं काय? म्हटलं मला माहिती आहे काका, तुम्हाला आत्ता तंबाखू लागणार आहे. एक दिवस वाजे पावलं आपुलं, ही 1965 सालची गोष्ट आहे, 67. वाजे पावलं आपुलेमध्ये दाजी मंगला हिरो हिरोईन, दामू केंकरे, अरविंद देशपांडे, मी आणि सतीश दुभाषी. सतीश दुभाषीचं पहिलं नाटक. तर त्यामुळं तालमी व्हायच्या त्या सकाळी साधारण 10 ते संध्याकाळी 4. अच्छा. अशा तालमी व्हायच्या. आणि कोणी न कंटाळता न चुकता तालमीला वेळेवर हजर असायचं. एक दिवस मोहन वाघ आला अरुण सरनाईकला घेऊन तालमीला आणि आतमध्ये आला. बेडेकरांनी तालीम थांबवली. ते म्हणले हे कोण? तर दामोनला हे मोहन वाघ आणि हे अरुण सरनाईक. मग त्यांचं इथे काय काम आहे आपल्याकडे? नाही, ते तालीम बघायला आले. नाही, तुम्ही मला विचारलेलं नव्हतं आणि मी तालीम कोणालाही बघायला देत नाही, कारण माझी मंडळी सगळी नवीन आहेत. सावरकर आत्ताच मोठं काम करतो ह्याच्यात. ह्या मंडळीनं उगाच घाबरल्यासारखं होऊ नये, ते कॉन्शियस होऊ नयेत, त्यामुळे मी तालीम बघायला कोणाला देत नाही. दामू तू त्यांना प्लीज जायला सांग. अरुण सरनाईक आणि मोहन वाघ दोघेही परत गेले. बरं. अशा लोकांच्या शिस्तीत मी वाढलो. एक दिवस ते म्हणले चल जयंता तुझी तालीम घेतो. तर माझ्या तोंडात पान होतं. सगळेजण त्यावेळेला तंबाखू खाणारे होते, बेडेकरांसकट. तर काय रे तुझा गाल सुजलाय काय? काय दाढबीड दुखते, काय झालंय काय? म्हटलं नाही, मी पान खाल्लंय. मग ते म्हणाले तू लाज नाही वाटत? पान खाऊन तालमीला उभा राहतोस, तोंडात पान ठेवून? हेच शिकवलं का तुला घरच्यांनी? त्या दिवशी मी तंबाखू सोडला. त्याच्या अगोदर 37 वर्ष मी तंबाखू खात होतो चोळून, कारण नोकरीत असताना जागरण नाटकाचं करावं लागायचं आणि झोप येऊ नये म्हणून नोकरीत असताना ती तंबाखूची सवय मला लागली होती. आणि तो आजता गायत सोडला, तो सोडला तंबाखू. बरं बरं. केवळ ते ह्याच्यामुळं. आणि ते मला बोलले, ते लागलं दामूला, मंगलाला, दाजीना. अच्छा. सगळ्यांना. बरं. त्यांना बोलायचं होतं सगळ्यांना, पण मी सगळ्यात लहान असल्यामुळं मला बोलले. बरं बरं बरं. दुभाषीचं ते पहिलंच काम होतं, त्यामुळे तो त्यांच्याकडनं होमिओपॅथीच्या गोळ्या घ्यायचा. अच्छा. नर्वसनेस येऊ नये म्हणून. पण तो त्यांचा अतिशय लाडका होता. बरं बरं. पुढं हिरा जो मंगला नाही हे दुसरं नाटक त्याने केलं, त्यात सुद्धा त्याने सतीश दुभाषीलाच हिरो केला. मीही त्यांचा लाडका होतो, कारण त्याच्यामध्ये मलाही काम होतं. त्यांच्या टिळक आगरकरमध्ये मी गोपाळराव जोशाचं काम केलं. तेव्हा ते मला म्हणाले जयंता तू फार खोटं बोलतोस. म्हटलं काय झालं काका? आपल्याला काही येत नाही असं तू म्हणालास आणि किती छान काम करतो. म्हटलं काका तुमच्यासमोर बसायचं म्हणजे पाठी कोरीच घेऊन बसायला पाहिजे. मग काय बोलले नाहीत. तुम्ही जेव्हा करिअर करत होतात तेव्हा काकू घर सांभाळत होत्या. तुमच्या अख्ख्या ह्या करिअरमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असणार ना? हो आहे. कसा ते सांगतो. त्यावेळेला एक हर्बो नावाचं औषध बाजारात मिळतं. अच्छा. आता मिळतं की नाही माहिती नाही, म्हणजे पावडर असते ती, पण ती पावडर लावली की दुखायचं थांबतं. भाजलेलं असेल तर ते भरून येतं, कैलास जीवनसारखं. तर ती इंदूरला तयार व्हायची, इथे पावडर यायची आणि ते इथे त्याचं पॅकिंग करायचं. तर ते पॅकिंगचं काम आमच्या घरी चालायचं. बायको 4 बायका जमवायची आणि ते पॅकिंग करून ते द्यायची. हा ते पैसे मिळवायचा एक मार्ग शोधलेला. त्याच्यानंतर आमच्या घरी 3-4 जण जेवायला यायचे. त्यांना आम्ही दुपारचे जेवणाचा डबा द्यायचो. त्या 4घांच्या
खर्चात आमच्या तिघांचा चौघांचा आमचा चौघांचा खर्च निघायचा जेवणाचा. असं तिने खूप हे केलंय. नंतर पुढं ती मग बॅगा विकायला लागली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स वगैरे घेऊन ती इथून कल्याणपर्यंत आणि इकडे बोरिवलीपर्यंत जायची. एवढं मोठं ओझं घेऊन बॅगा दारोदार बॅगा विकायला जायचे. हां. आणि मग खूप लोक तिच्याकडनं बॅगा घ्यायचे. पुढं ते इतकं वाढलं की आमच्याकडे लग्न आहे तर सगळ्यांना काय द्यायचं आयटेम ते पाहिजे तर ते तुम्ही सजेस्ट करा आणि तुम्हीच द्या. असंही तिने सुरू केलं. खूप मोठ्या प्रमाणावर तिचं सुरू झालं ते. म्हणजे स्वतः बाहेर न जाता ते सगळं ती करायला लागली. असं तिने हे केलं. पण ती मध्ये पडली एकदा आणि म्हणजे आम्ही पुण्याला निघालो होतो दोघं. तर साडी नेसताना साडीत पाय अडकून पडली तर हात सबंध निखळला. बरं. आणि पुण्याच्या ऐवजी तिला ब्राह्मण सभेच्या हॉस्पिटलमध्ये पोचवावं लागलं. बरं. तो हात बसला पण तेव्हापासून तो हात तिचा असा जास्त हे होत नाही, वर खाली होत नाही. आणि मग तिने हळूहळू मग काम सोडलं. कारण तोपर्यंत माझी परिस्थिती बरी आली होती. मलाही चांगली कामं मिळायला लागली होती. आणि विनय आपटे एक असा होता की त्याला जर फोन करून कळवलं नाही की माझ्याकडे काम आहे की तो त्याला राग यायचा. तो त्याने एकदा बायकोला सांगितलं की जयंताला काय पायघड्या घालून बोलवायला पाहिजे काय, तो माझ्याकडे 31 डिसेंबरला आला नाही. नाही पण ते काय दारू बिरू पित नाहीत. अरे पण त्याला कोणी सांगितलंय प्यायला, पण त्याने यायलाच पाहिजे माझ्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम नसेल तर तो हल्ली कळवत नाही मला की मला काम नाहीये. आता काय तो मोठा झाला का फार. असं विनय आपटेने मला नोकरी सोडल्यापासून सांभाळलं. बरं. विनय आपटे अशी बाळ कुर्तडकर एक होते. रेडिओवर काम दर 40 दिवसांनी काम मिळेल असा नियम होता तेव्हा. बरोबर 40 दिवस झाले की 41व्या दिवशी मला कॉन्ट्रॅक्ट यायचा. आणि याला कारण नीलम प्रभू, कारण ती नीला देसाई म्हणजे तिची माझी 59 सालापासूनची मैत्री लिटिल थिएटरमध्ये. काय तिचे वडील पण नाटकाच्या चळवळीत होते, पाठारे प्रपंच. तर तिने पण असंच रेडिओवर मला, त्यामुळे मला हमखास मुलींची शाळेची फी बी भरायची आली की नेहमी अडचण यायची. आणि मग ही कॉन्ट्रॅक्ट मला रेडिओची वगैरे उपयोगी पडायची. म्हणजे खूप लोकांनी, म्हणजे मी मोठा होण्यासाठी मला खूप लोकांनी हे केलं. म्हणजे थांबू नको, जा पुढे जा असं मला ढकलत नेलं. असं मी म्हणेन की या लोकांचे मला विसरताच येणार नाही कधीच असे. आणि आपल्याकडे हल्ली कृतज्ञता हा शब्द दिसत नाही कुठे. कृतज्ञता सगळीकडे आहे, कृतज्ञता नाही. पण आम्हाला ती शिकायला मिळाली, आम्ही शिकलो. अण्णा, तुमचा मुलगा, तुमची सून, तुमच्या दोन्ही मुली सगळेजण या क्षेत्रात आहेत ना? कौस्तुभ पूर्वी कामं करायचा, पण त्याने युनिव्हर्सिटीचा डिप्लोमाही केलेला आहे थिएटरचा. आणि पण त्याला पुढे लिखाणाची आवड झाली. आणि उत्तरायण हे त्याचा पहिला चित्रपट. उत्तरायणचं त्याला स्टेट गव्हर्नमेंटचा अवॉर्डही मिळालं. तिथून त्याने मग लेखनाकडेच हे केलं. पण त्याने आपला दर्जा सांभाळलाय, त्यामुळे मिळेल तो सिनेमा लिहिणं किंवा असं तो करत नाही. तर लोकमान्य टिळक हा त्याचा आत्ता शेवटचा सिनेमा येऊन गेलेला. त्याची कथा, पटकथा, संवाद त्याचे होते. आणि त्याचं संवादाबद्दल त्याचं खूप कौतुक होतं त्याचं, कारण त्याची भाषा आणि हे फार हे आहे. आणि त्याच्यावर बेडेकरांची छाप आहे थोडी. असं तोच मला एकदा बोलता बोलता म्हणाला की थोडं बेडेकरांचं वाचन त्याचं वाचन अफाट आहे. म्हणजे त्याने कुराणही वाचलंय, बायबलही वाचलंय आणि वेदांचाही अभ्यास केलाय. बायको ही त्याला सपोर्टिंग आहे. ती स्पोर्ट्समन आहे बेसिकली.
2018 साली तिचा टी व्हीवर इंटरव्ह्यू झाला होता. कारण तेव्हा ती 8 तासाची लिमिट मोडून तिने 7.5 तासात तो एक विशिष्ट इव्हेंट केला होता. बरं. 90 किलोमीटर सायकल कंटिन्युअस चालवणं, बर बर बर. 1 तास चालणं, जॉगिंग, नंतर स्विमिंग. अच्छा. आणि हे सगळ्या देशात केले जाऊन, सिंगापूर, लंडन, सगळ्या बर बर 4 देशात जाऊन केलं. अरे वा. आणि त्याच्यात ती हे आहे, नावाजलेली आहे ती. त्यामुळं ते त्या दृष्टीनं मी तसा सुखी आहे. आणि मुली? दोघी मुली या क्षेत्रातच होत्या. पण पहिल्या मुलीला आपला देवेन वर्माच्या पिक्चरमध्ये काम मिळालं. दाना पाणी नावाचा सिनेमा. मिथुन चक्रवर्ती हिरो होता आणि त्याच्या ऑपोजिट पद्मिनी कोल्हापुरे आणि सुपर्णा दोघी होत्या. पण तिने अचानक लग्न ठरवलं. बरं. आणि लग्न ठरवलं ते माझ्या ओळखीच्याच मुलाशी. ते मला कळलं कसं, तर ते कुलाब्याला आमचं डबिंग होतं आणि हा मुलगा माहीमहून तिला भेटायला तिकडे आला. मी म्हटलं, एक माणूस कितीही प्रेम असलं तरी माहीमहून कुलाब्याला कशाला भेटायला? पण नंतर माझ्या लक्षात आलं, ती रात्री मला म्हणाली, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. म्हटलं, बोलू नको, मुलगा चांगला आहे, मला माहिती आहे, माझ्या ओळखीचा आहे आधीपासून, माझी काही हरकत नाही आहे. आणि सुषमा याच्यात होतीच, पण सुषमाने ग्रॅज्युएट झाल्यानंतर तिला स्टेट बँकेत तिचा इंटरव्ह्यू झाला आणि तिला नोकरी आपोआप मिळाली. फक्त तिला एवढंच विचारलं, जयंत सावरकरांची तू कोण? ती म्हणाली, मुलगी. ठीक आहे. आणि तिने ती नोकरी मिळवली. ती म्हणाली, म्हणजे माझं आयुष्य तिने बघितलेलं असल्यामुळं तिला स्थैर्य पाहिजे होतं आणि म्हणून तिनं नोकरी पत्करली. तिने ठरवलं, लग्न केलं. आता व्यवस्थित आहे. आता नवरा इंजिनियर आहे. त्यांचा पुण्याला म्हात्रे पुलाजवळ मोठा बंगला आहे. मुलगा इंजिनियर झाला हिच्यामुळं आणि तो आता लंडनला स्थायिक झाला. लंडनला त्याने स्वतःचं घर बीर घेतलंय आणि आता ती लंडनलाच गेली. आणि मुलगी ती पण इंजिनियर झाली आणि तिचंही लग्न होऊन ती अमेरिकेत स्थायिक झाली. अरे वा, मस्त मस्त. असं सगळं झालेलं आहे. वा. तुम्ही आता हॅप्पी आहात एकदम? हो, हॅप्पी. अण्णा जवळपास तास दीड तास तुमच्याशी गप्पा मारते, रादर तुमचे सगळे अनुभव ऐकतेय, सगळ्या गमती जमती, तुमचा सगळा आयुष्याचा प्रवास, तुमच्या करिअरचा प्रवास ऐकतेय. पण सिंघम हा जर का विषय मी काढला नाही तर नॉट फेअर ना. तो सिनेमा तुम्हाला कसा मिळाला आणि त्याच्या काही गमती जमती तुम्हाला आठवत आहेत का? त्याचे काही अनुभव तुम्ही सांगू शकाल का? सिंघम मिळाला तिथे विजय कदम म्हणून त्यांचा रोहित शेट्टीचा असिस्टंट होता. त्याने खूप मराठी लोकांची नावं सुचवली होती. त्यात त्याने माझंही नाव सुचवलं होतं. आणि अतुल परचुरेचा मला फोन आला होता की अण्णा असं ते तुम्हाला विचारतील, तर मी काम करू शकत नाहीये, माझ्या काही अडचणी असल्यामुळे, पण तुम्ही ही संधी सोडू नका. रोहित शेट्टीच्या ग्रुपमध्ये तुम्ही एकदा गेलात की कायमचे त्या ग्रुपमध्ये राहाल. तर तुम्ही काही झालं तरी तुम्ही कुठल्याही गोष्टीवर टाळू नका. बरं. आणि त्यासाठी कमी पैसे सांगू नका, हे त्याने मला सांगितलं. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मला त्यांचा फोन आला, तेव्हा मी सांगितलं की हो मी काम करीन म्हणून. मग पैशाचं बोलणं झालं. त्याने थोडी दुरुस्ती सुचवली, पण ते मी मान्य केलं आणि काम केलं. कारण तेवढे पैसे मला 10 मराठी सिनेमात काम करून सुद्धा मिळाले नसते. आणि सुलभा देशपांडे माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला माझ्या बायकोचं काम म्हणजे आजीचं काम ती करणार होती. पण नंतर मला त्यांच्याकडनं फोन आला की सुलभा देशपांडेंचं ते तारखा बिरखांचा काहीतरी गोंधळ आहे, तर आपल्याला आजी बघायला पाहिजे दुसरी, तर तुम्हाला कोण आजी हवी? म्हटलं मला कोण हवे, मला काय नाही, पण तुम्ही सुचवा कुठतरी असेल ना तुमच्या माहितीची. म्हणून मग मी सुहासिनी देशपांडेचं नाव सांगितलं.
ती माझी मानलेली बहीण. अच्छा तो माझ्यापेक्षा खरी ती लहान आहे. अच्छा पण आम्ही 78 साली तुझं पाशीचे पुष्कळ 150-200 प्रयोग केले होते. हा. संबंध महाराष्ट्रभर दौरा केलेला अच्छा होता आम्ही अच्छा जबलपूर पासून. हम्म. आणि त्यात ती उषाचं काम करायची आणि मी श्यामचं. हम्म, हम्म. तर त्यामुळे मी तिला दर खेपेला मी तिच्या पाया पडायचो. अच्छा तर तेव्हा तिलाही माहीत नव्हतं माझं वय, हा मलाही माहीत नव्हतं. पण मी तिच्यापेक्षा लहान आहे ही माझी समजूत. कारण मी तिला पत्र लिहायचो ते सुद्धा हा तुझा धाकटा भाऊ श्याम अच्छा अशी पत्र लिहायचो. हा हा तर तिला मी सांगितलं असं असं काम आहे. हम्म, पण तोपर्यंत आमचे घरचे संबंध खूपच हे होते. मुली तिला पहिल्यापासून आत्याच म्हणायच्या. अच्छा तर म्हटलं तू हिंदीत पहिल्यांदाच काम करते, केलेस ते एकदा सई परांजपेकडे. हो हो कथा हा कथा. हम्म, हे म्हटलं वेगळं आहे, मोठं मार्केट आहे, हा तर काही बोलू नकोस, हम्म, ते काय म्हणतील ते ऐक आणि हो म्हण. हा तिने तसं केलं त्याप्रमाणे. बरं. आणि ती आजी म्हणून तिने काम केलं. हम्म, आणि तिलाही त्यांनी मनासारखे पैसे दिले. तिलाही मी सांगितलं, हम्म. म्हटलं एवढे पैसे तुला 10 मराठी सिनेमात मिळाले असते. बरोबर काय खरी गोष्ट होती ती. हम्म, हम्म. आणि त्याच्यानंतर शूटिंग सुरू झालं तर रोहित, मी गेल्यानंतर रोहित शेट्टी उभा राहायचा. हम्म, हम्म. तेव्हा मी त्याला म्हटलं की तुम्ही असे उभे का राहता, हा आप डायरेक्टर हैं, मैं तो आपका एक्टर हूँ. हा बोला नहीं, आप मराठी के बड़े जाने माने एक्टर हैं, ये मुझे पता है. हा हा आपका बायोडेटा हमारे पास है, अच्छा इसलिए जब भी आप आते हैं तो मैं खड़ा रहता हूँ. अच्छा हा रिस्पेक्ट झाला. वा वा पण त्यांच्याकडे शिस्त अशी होती, 15 दिवसाचं आमचं गोव्याला शूटिंग होतं. हा या 15 दिवसासाठी त्यांनी मला जी रूम बुक केली होती, हम्म, ती रूम 15 दिवस सोडलेली नाही त्याने. हम्म. मी 2-3 दिवस राहायचो, मुंबईला यायचो अच्छा. फ्लाईटने. हा हा फ्लाईटचं सुद्धा त्यांनी केलंय खर्च सगळा. हा 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 रूम 15 दिवस आहे, मग कशाला 1 दिवसासाठी जाता. हम्म, पण त्यांनी मला पहिल्याच दिवशी सांगितलं की तुमचं 2-3 दिवस शूट झाल्यानंतर 1 दिवस सुट्टी असेल, हा तुम्हाला जायचं असलं तर जाऊन या, वा फ्लाईटचा खर्च आम्ही करू. वा आणि 3 वेळा मी त्या 15 दिवसात फ्लाईटने मुंबईला आलो. अच्छा आणि त्यांनी मला त्यावेळेला एक होतं की सकाळी 9 म्हणजे 9ला शूटिंग सुरू व्हायचं. हम्म, हम्म, हम्म. त्यांचा ड्रायव्हर मला हॉटेलवर न्यायला यायचा. हम्म, हम्म. त्याचा फोन यायचा 8 वाजता. हम्म, हम्म. सर मैं आया हूँ यहाँ, मैं यहाँ खड़ा हूँ, आप अगर 10 मिनट में नहीं आए तो मैं निकल जाऊंगा. बरं एखाद्याला राग आला असता, हा हा पण मला पहिलाच तो अनुभव असल्यामुळं, हम्म, आणि मी राग येण्या इतका मोठा नाही हिंदीत, मराठीची गोष्ट वेगळी पडते. हम्म. तर मी बरोबर 10 मिनिटात खाली जायचो. हा तिथे गेल्यानंतर लगेच नाश्ता यायचा. हा तो मेकअप मन विचारायचा, आप पहला मेकअप करेंगे या नाश्ता करेंगे, हा क्या करेंगे. हा मी म्हटलं नाही, पहिले मेकअप करूंगा. मेकअप झाल्यानंतर कपडेवाला लगेच, हम्म, सर तुम्ही नाश्ता आधी करणार का कपडे आधी. हम्म. नाही, कपडे. हा मग तयार होऊन मग मी नाश्ता अच्छा. करायचा. म्हणजे मग त्याच्यात आपल्याला आपली कमी जास्त वेळ ठरवता येते. बरोबर बरोबर त्यामुळे मी कधी त्या बाबतीत चुकलो नाही. बरोबर वेळेला तिथे फार महत्व होतं. हम्म, हम्म, हिंदी सिनेमा मी 30-35 हिंदी सिनेमा केले मी, हम्म. पण माझ्याबद्दल इंडस्ट्रीमध्ये रेस्पेक्ट आहे. आहे. मी परमात्मा नावाच्या हिंदी सिनेमात काम केलं, हम्म, तेव्हा बापू नावाचे डिरेक्टर होते. हम्म. तर त्याने, मी लेंगा जब्बा घालून गेलो, गंध माझा नेहमी सकाळी पूजा केल्यावर असतं. हा. मी म्हटलं नाही पुसायचं, गंधासकट घ्या. हम्म. त्यांनी बघितलं आणि ते म्हणे हां बस इनको ही ले लो. अच्छा आणखी 3-4 जण सुनील शेंडेपासून लोक तिथे आलेले होते टेस्टसाठी. हम्म, त्यांना त्यांनी मग वेगळी त्यांची कामं दिली असावी त्यांना. हम्म. पण मला ते काम मिळालं. तर एक सीन होता, तेव्हा त्यांनी त्यांच्या असिस्टंटच्या थ्रू मला निरोप पाठवला, हम्म. दिलीप कुमार जैसा ॲक्टिंग मत करो. अच्छा त्याचा अर्थ फार तुम्ही फुटेज घेऊ नका, अच्छा अच्छा जेवढं आवश्यक आहे तेवढं. अच्छा आणि तिथे मी हे बघितलं की सकाळी आम्हाला हे मिळायचं, कागद मिळायचा. हम्म, आदल्या दिवशी संध्याकाळी मिळायचा उद्याचा कागद. हम्म, हम्म. त्याच्यावर
तुमची वाक्य, तुम्ही कुठे उभे असाल सेटवर, काय कसं बोलाल, काय आहे मुवमेंट आहे, हे सगळं पिक्चर काढून आणि डायलॉग असं असायचा कागद. एकदा सकाळी आम्हाला सांगितलं होतं की 6 वाजता सूर्योदयाचं हे घ्यायचंय, तर 6ला लोकेशनला पोचायचंय, तर तुम्ही सगळे लवकर तयार राहा. मी 3:30 वाजता उठून बसलो. म्हटलं काय करायचं, तर 3:30लाच मला उठवायला माणूस त्यांचा हातात चहाचा कप घेऊन, चहाचा कप घेतला. मी झालं माझं आटपलं. मी खाली 5 वाजता गेलो. त्याने मला परत पाठवला. तो म्हणला आप ऐसे नहीं आ सकते, आप रूम में बैठिए, जब भी गाड़ी आएगी हम आपको बुलाएंगे, तभी आप नीचे आना. यहाँ कोई आर्टिस्ट वेट करता है गाड़ी के लिए, ये नहीं सोचना चाहिए किसी ने भी. ही त्यांची शिस्त. आणि काम झाल्यानंतर सांगायचे तुमचं काम आजचं संपलेलं आहे, तुम्हाला जायचं असलं तर गाडी तयार आहे, लॉजवर तुम्ही जाऊ शकता. एक दिवस त्याने मला विचारलं की तुम्हाला गाडी पाहिजे का फिरायला, तिथे कुठे जायचं आहे का. तर मी म्हटलं की मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषा व्यतिरिक्त काही बोलत नाही, तर मला इथे कोण ओळखणार आहे. मी गाडी घेऊन फिरायला जायला, मी रस्त्यानं चालत जाईन आणि चालत येईन. हॉटेलमध्ये मी म्हटलं की हिंदी सिनेमा आज कुछ हम देख सकते हैं. कोणला नाही, हिंदी नाही, तमिळ मिळेल या तेलुगू. मद्रासमध्ये सोडून दिला विषय. म्हटलं जाऊ. त्यानंतर गुलाम-ए मुस्तफामध्ये मी काम केलं. गुलाम-ए मुस्तफामध्ये सुद्धा माझं 3-4 दिवसाचं काम. डान्समध्ये, गाण्यात मी बसायचं होतं नुसतं, तर पैसे चांगले मिळाले असते आणखी मला, तर ते मी म्हटलं नाही, गाण्यात नुसतं बसण्यासाठी मी कोल्हापूरला माझं मराठी सिनेमाचं शूटिंग आहे चालू, त्यांना तारीख दिलेली आहे. त्याच्यावरनं माझ्यावर चिडला होता एक जण, काय पैसे मिळायची संधी. म्हटलं पण तिकडे कबूल केलेलं आहे, ते कसं मी सोडू, असं नाही. खरं कमिटमेंट. पण हे मी हिंदीत खूप बघितलं. मी गोविंदा आणि कादर खान बरोबर काम केलं. माझं पहिलं वाक्य ऐकल्याबरोबर कादर खानने मला विचारलं आप स्टेज करते हैं क्या. म्हटलं जी. अमरीश पुरीबरोबर तालीम करताना पण म्हणजे मी गेलो. मी म्हटलं सर मुझे भी आपके साथ रिहर्सल करनी है. बोला आप स्टेज के आर्टिस्ट हैं. म्हटलं हाँ, मैं दामू का डिसाइपल हूँ, दामू केंगरे. अरे दामू तो मेरा प्यारा दोस्त है. तर दामूला ओळखणारे खूप इंडस्ट्री हिंदीला. राजबब्बर बरोबर काम केलं. खूप. पण सुनील शेट्टी ती त्याच्याबरोबर ती एक नावं आठवत नाहीत सगळ्यांची आता. परेश रावल, परेश बरोबर मी 4 पिक्चर्स केले. हो का. अच्छा. मी एकदा मद्रास एअरपोर्टला परेशला म्हटलं सर आपने पहचाना मुझे, मैं जयंत सावरकर. अरे जयंत जी क्या बात कर रहे हैं. अरे कर्मयोद्धा में मैंने तुमको इतना मारा है लेकिन आपको लगा नहीं कुछ भी. हाँ, दयाल नेलानीचं पिक्चर कर्मयोद्धा. तर या सगळ्यांच्या सदिच्छा घेत गेलो. मी एक मग हे लिहिलं, पुस्तक लिहिलं मी एक छोटा माणूस. तर ते पुस्तक खूप लोकांनी बघितलं, वाचलं. काहीतरी सनसनाटी असेल असं वाटलं. म्हटलं सनसनाटी माझ्या आयुष्यात जे काही घडलंय ते माझ्यासाठी आहे, प्रेक्षकांसाठी नाही आहे. म्हटलं मी हे सकारात्मक दृष्टिकोन नेहमी ठेवलाय म्हणून मला यश मिळालंय. त्यामुळे मी पुस्तक लिहितानाही दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवलेला आहे. पण आता मात्र मी दुसरं पुस्तक लिहायच्या विचारात आहे. काही 50 वर्षातील आठवणी, काही कडू काही गोड, असं विचार आहे लिहायचा. मस्त. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. अण्णा तुमच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं आणि वेळ कसा गेला खरंच कळलं नाही. हो, खूप छान वाटलं. मलाही कसा गेला कळलं नाही.
थँक्यू सो मच. तुम्ही कम्फर्टेबल आहात ना, कारण हो. खूप वेळ बसलायत तुम्ही, खूप प्रश्न विचारले नाही तुम्हाला. नाही, काय नाही. अजूनपर्यंत तरी मला फिजिकल त्रास असा अजूनपर्यंत काही होत नाही. स्टेजवर नाही तर काम करूच शिकलो नसतो मी. थँक्यू अण्णा, थँक्यू सो मच. नमस्कार. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज राहा दिल के करीब.